आध्यात्मिक चिंतन वेदिके डोंबिवली की तरफ से श्री जगत ज्योति महात्मा श्री बसवेश्वर की जयंती बड़े हर्षोल्लास के साथ मनाई गई। बसवेश्वर की जयंती की अवसर पर श्री बसवेश्वर आध्यात्मिक चिंतन वेदिके डोंबिवली की तरफ से विविध प्रोग्राम्स का आयोजन किया गया था। यह प्रोग्राम डोंबिवली स्थित सर्वेश हॉल में संपन्न हुआ। इस वक्त कार्यक्रम के केंद्र में चिगरहई तालुका जिला के कलबुर्गी के श्री जगत गुरु मरुशंकर देवर गुरुपीठ विराजमान थे और प्रमुख अतिथि के रूप में वाशी नगर निगम प्रथम स्थायी समिति अध्यक्ष शशिकांत बिराजदार उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत श्री बसवेश्वर की छवि की पूजा से हुई। सचिव ने श्री बसवेश्वर आध्यात्मिक चिंतन वेदिके डोंबिवली के होने वाले प्रोग्राम्स की जानकारी दी। इस वक्त ऐश्वर्या बेंद्रे ने श्री जगत ज्योति महात्मा श्री बसवेश्वर के महत्व पर विस्तार से प्रकाश डाला। इस अवसर पर परम पूज्य गुरु महंत स्वामी जी ने वरिष्ठ गणमान्य व्यक्तियों को माला पहनाकर सम्मानित किया और उत्कृष्ट कार्य करने वाले छात्रों को सम्मानित किया। इस अवसर पर ज्येष्ठ नागरिकों का सत्कार हुआ। श्री परम पूज्य गुरु महंत स्वामी जी उनका आशीर्वचन पर उपस्थितों को उद्बोधन किया। कार्यक्रम सफल बनाने के लिए श्री बसवेश्वर आध्यात्मिक चिंतन वेदिके डोंबिवली के अध्यक्ष शरण मल्लप्पा बिरादार, कार्याध्यक्ष शरण प्रकाश कदरकर, उपकार्याध्यक्ष शरण रमेश पाटील, कार्यवाहक शरण शिवानंद संखपाल, उपकार्यवाह शरणी सुजाता मुरुमकर, कोषाध्यक्ष शरण अल्लमप्रभू यादवाड, उपकोषाध्यक्ष शरण ईश्वर गोंडा, पुटप्पा हनगल, रमेश भाविकट्टी। सदस्यों में चेत्रबसप्पा सिंदूर, सोमशेखर मसई, निरंजन मूर्ति, नागेश बेल्लुरे, डॉक्टर सुजाता कुलाली, शरणप्पा पाटील, शिवराज झकी, बसवराज जत्ती, जयश्री तोंडकर, डॉक्टर शिल्पा कोरपे, गणेश कमलापुरे, शरण उत्तम साबणे, शरण अक्कांना वार, डॉक्टर महादेव कोल्हार, शरणी सावित्री तोंडमणी आदि पदाधिकारी कार्यकर्ता बहुमूल्य सहयोग रहा। आज आम्ही श्री बसवेश्वर आध्यात्मिक चिंतन वेदिके डोंबिवली ह्या संस्थेकडून बसवेश्वर जयंती साजरी केली। कित्येक वर्ष झालं डोंबिवलीमध्ये ही जयंती साजरी होते आणि ही जी संस्था आहे आणि ही जे काही अनुभव मंडप पण इथे चालवलं जातं, ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत शरण मल्लप्पा बिराजदार आणि पूर्ण कमिटीमध्ये कार्याध्यक्ष आहेत शरण करतकर, प्रकाश करतकर, रमेश पाटील, शिवानंद संखपाळ जे कार्याध्यक्ष आहेत, यांची पूर्ण टीम हा कार्यक्रम इथे ऑर्गनाईज करते। उद्देश हाच असतो की लिंगायत समाजातल्या लोकांना एकत्र आणणं, लिंगायत धर्माचा प्रचार करणं, बसवेश्वरांच्या विचारधारेचा प्रचार करणं आणि त्या निमित्ताने म्हणजे फक्त जयंतीच्या निमित्ताने हा प्रचार होऊ शकतो आणि त्या निमित्ताने ह्या समाजातले जे नेते घडले आहेत, जे अनेक स्वामी जिथे जिथे प्रवचन आमच्या धर्माचे होतात ते स्वामी मुंबईपर्यंत येऊन मुंबईत लिंगायत धर्माला मार्गदर्शन करू शकतात, हा उद्देश राहतो। आणि याच्या पलीकडे ही जी काही आमची संस्था आहे, जी संघटना आहे, ती वर्षभर अनेक उपक्रम राबवते। मग महिलांसाठी जे छोटे मोठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील किंवा लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठीचे कार्यक्रम असतील किंवा जे समाजातली 10वी-12वी झालेली मुलं असतील त्यांचा सन्मान करणं असेल, रक्तदान शिबिर असेल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी राबवल्या जातात आणि त्या सगळ्यांचा आढावा या जयंतीच्या निमित्ताने घेतला जातो। आणि आज स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि इथे आज प्रमुख पाहुणे म्हणून बिराजदार साहेब उपस्थित होते, जे नवी मुंबईचे उपमहापौर राहिले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला आहे। आमच्या संस्थेमार्फत गुढीपाडवा नवीन वर्षाचा मिरवणूक काढतो, आम्ही महिला दिवस करतो आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम
आणि सिद्धरामेश्वर जयंती म्हणा, अल्लमप्रभू जयंती आणि अक्कमादेवी वगैरे याची जयंती तर करतो आणि समाजाला एकत्र आणून एक मार्गदर्शन बाबा लिंगायत समाज आपलं भक्ती कसं करावं आणि एकत्र येऊन बाबा सर्वांचा कसा उद्धार करायचा आणि आपला रुद्रभूमीचा एक प्रश्न मोठा आहे आमचा, हे एक डोंबिवलीत नाही आहे ह्या विभागात. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करून सगळ्यांना एकत्र करून हे कार्यक्रम राबवत असतो आणि लोकांच्या पण याला चांगला प्रतिसाद असते. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.